विद्यार्थी मित्रांनो, सर्कल या चॅप्टरमध्ये आत्तापर्यंत आपण बेसिक कन्सेप्ट ऑफ सर्कल ह्या पाहिल्या. त्याच्यानंतर सर्कलच्या संदर्भातल्या काही महत्त्वाच्या प्रॉपर्टीज आपण पाहिल्या. त्याच्यानंतर सेकंड अँड टँजंट या दोन्ही कन्सेप्ट पाहिल्या. टँजंट थेरम पाहिलं, कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम पाहिलं आणि टँजंट सेगमेंट थेरम आपण पाहिलं. या सगळ्या प्रॉपर्टीज आणि थेरम पाहिल्यानंतर आपल्याला जे पण आपण नॉलेज सर्कल आणि टँजंटच्या संदर्भामध्ये मिळवलं त्यावर आधारित आपल्याला प्रॅक्टिस सेट 3.1चा आपण विचार करणार आहोत. 3.1मध्ये पहिलं एक्झाम्पल तुम्हाला दिले पा. एक्झाम्पल काय? इन ॲडजॉइनिंग फिगर द रेडियस ऑफ सर्कल विथ सेंटर सी इज 6 सेंटीमीटर. म्हणजे 6 सेंटीमीटरचा आपल्याला रेडियस घेऊन सर्कल काढायचा आहे. लाईन ए बी इज अ टँजंट ॲट ए बी ही टँजंट आहे आणि हा ए जो आहे तो त्याचा टच करणारा पॉईंट आहे. आणि आन्सर द फॉलोइंग. काही क्वेश्चन्स त्यांनी त्याच्यावर विचारलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन विचारलेला आहे फर्स्ट, तो आहे व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल CAB. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल CAB. CABचं माप काय? आणि त्यांनी विचारलं आहे की काय कारण आहे त्याचं, म्हणजे हे माप असेल तर त्याच्यामागचं रिझन काय. व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉईंट C. व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉईंट C फ्रॉम लाईन AB. फ्रॉम लाईन AB पासून त्याचं डिस्टन्स किती आहे अँड व्हाय, याच्यामागचं कारण काय. थर्ड, डिस्टन्स A अँड B इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. फाइंड डिस्टन्स B अँड C. फाइंड डिस्टन्स B अँड C. अँड फोर्थ क्वेश्चन आहे what is the measure of triangle ABC. आणि पुढे विचारलं त्यांनी व्हाय, याच्या मागचं कारण काय. आपण प्रत्येकाचं एक एक याचं आपण समर्पक अशा पद्धतीचं उत्तर मिळवूया. त्याच्यानंतर पहिला प्रश्न आहे व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल CAB. इथे CAB तयार होतच नाही म्हणून कन्स्ट्रक्शन करावं लागेल आपल्याला. काय तर सेंटर ऑफ सर्कल जो आहे तो C आणि A हे दोन्ही आपल्याला थेरमच्या जे प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी लक्षात घेऊन हा याला परपेंडिक्युलर असतो म्हणून आपल्याला परपेंडिक्युलर ही लाईन आपल्याला काढावी लागेल. आणि हे जर परपेंडिक्युलर आली तर आपल्याला सहजपणे लक्षात येतं काय. तर आपण जे केलं ते आपल्याला लिहावं लागेल. इथे काय केली आपण रचना, ड्रॉ सेगमेंट CA अँड देअरफॉर सेगमेंट CA काढल्यानंतर अँगल CAB जे आहे ते किती येणार तर ते 90 डिग्री येणार. हे आपल्याला माहिती आहे. कशानुसार माहिती आहे, टँजंट थेरम. कशावरून नक्की केलं याचं माप 90 येईल तर टँजंट थेरम असं म्हणतं की कोणतीही टँजंट ही वर्तुळ केंद्रापासून ओढलेली जी पण रेषा आहे ती रेषा ही टँजंटला काय असते, परपेंडिक्युलर असते आणि म्हणून ते 90 डिग्री त्याचं मेजरमेंट येईल. सेकंड काय विचार आहे सेकंडमध्ये, व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉईंट C फ्रॉम लाईन AB पासून Cचं अंतर किती आहे. इथे दिलेलंच आहे त्यांनी C इज 6 सेंटीमीटर. तो जो 6 सेंटीमीटर आहे वर्तुळावरच्या बिंदूपासून तर C अंतर ऑब्वियसली किती येणार, 6 सेंटीमीटर असणार. म्हणून इथे लिहावं लागेल आपल्याला सेगमेंट CA परपेंडिक्युलर लाईन AB. सेगमेंट CA परपेंडिक्युलर लाईन ABला
सी ए इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. देअरफॉर सी ए किती येणार? 6 सेंटीमीटर येणार. थर्ड आता तिसरं त्यांनी दिलं आहे, काय विचारलं त्यांनी? डिस्टन्स ए बी. डिस्टन्स ए फ्रॉम बी, ए बीमधलं अंतर किती दिलं? 6 सेंटीमीटर आहे. फाइंड डिस्टन्स बी अँड सी. तर बी आणि सी मधलं अंतर आपल्याला काढायचं आहे. म्हणजे दोन गोष्टींचा विचार करावा लागेल आपल्याला. हे जर 6 सेंटीमीटर असेल, हे बघा इथे देताना सी ए पण 6 सेंटीमीटर आहे आणि ए बी पण 6 सेंटीमीटर आहे. म्हणजे मग पायथागोरसचा रूल आपल्याला 100% लावता येईल. म्हणून आपल्याला इथे म्हणता येईल इन ट्रायंगल, आपण सी ए बीचा विचार करू. इन ट्रायंगल सी ए बी, ट्रायंगल सी ए बीमध्ये काय? अँगल सी ए बी इज इक्वल टू 90 डिग्री. तो 90 डिग्री आहे. म्हणून बाय पायथागोरस थेरम, म्हणून पायथागोरसच्या थेरमनुसार सी बीचा स्क्वेअर, सी बी हा त्याचा हायपोटेन्यूस आला, सी बी स्क्वेअर इज इक्वल टू सी ए स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर. देअरफॉर सी ए स्क्वेअर किती आला? 6 स्क्वेअर ऑफ 6 प्लस स्क्वेअर ऑफ 6 किती झाले ते? 36 प्लस 36 इज इक्वल टू 72. ते 72 झाले. या 72ची आपल्याला म्हणजेच काय झालं? इथे आपल्याला असं म्हणता येईल सी बी स्क्वेअर इज इक्वल टू 72. देअरफॉर सी बी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 72. सी बी इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ 72 मीन्स 36 इंटू 2, 36 दुने 72, 36चं स्क्वेअर रूट निघतं म्हणून तो बाहेर येईल. सी बी इज इक्वल टू 6 स्क्वेअर रूट ऑफ 2. सी बी किंवा बी सी इज इक्वल टू किती येणार? 6 स्क्वेअर रूट ऑफ 2. आणि म्हणून देअरफॉर डिस्टन्स बी फ्रॉम सी इज इक्वल टू बी सी म्हणूया किंवा सी बी म्हणूया, ते किती येणार? 6 स्क्वेअर रूट ऑफ 2. तर अशा पद्धतीने आपल्याला तिसरा प्रश्न मित्रांनो, तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. आणि मग आपण आता चौथ्या प्रश्नाचं उत्तर शोधूया. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल ए बी सी. आता त्यांनी विचारले ए बी सीचं डिस्टन्स किती आहे. म्हणजे हा जर ट्रँगल तयार होईल सी ए बी, तर याच्यामध्ये हा एक 90 आला, तर मग हा किती येणार आणि हा किती येणार याचा आपल्याला विचार करावा लागेल. कशा पद्धतीने विचार करू आपण? तर आपण 30-60-30-90-30चं जे थेरम आहे ते आपल्याला विचारात घ्यावं लागेल. म्हणजे काय मग? इन ट्रँगल ए बी सी, म्हणजे ए बी सी ट्रँगलमध्ये काय दिलं आहे त्यांनी? ए बी सी ट्रँगलमध्ये हे दोन्हीही 6 मापाचे आहेत. हे पण 6 सेंटीमीटर आहे, हे पण 6 सेंटीमीटर आहे. म्हणजे आपल्याला काय म्हणावं लागेल? सी ए इज इक्वल टू ए बी इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. हे दोन्ही 6 सेंटीमीटर आहे. देअरफॉर अँगल त्या ज्यांची जे सेगमेंट सारखे आहेत त्यांच्यासमोरचे कोनसुद्धा सारख्याच मापाचे येतील. म्हणून अँगल काय होणार? तो ए बी सी इज इक्वल टू अँगल ए सी बी. म्हणून ए बी सी आणि ए सी बी या दोघांचं माप सारखं येणार. म्हणजे आपण विचार करूया, काय मानून घेऊया. लेट अँगल ए बी सी इज इक्वल टू अँगल ए सी बी इज इक्वल टू एक्स डिग्री. दोघांचं माप जर एक्स मानलं आपण, तर इन ट्रँगल ए बी सीचा जर विचार केला तर काय होणार आहे? तो अँगल ए बी सी प्लस अँगल ए सी बी प्लस अँगल सी ए बी इज इक्वल टू 90 डिग्री. याच्यामधून सी ए बीचं माप आपल्याकडे 90 आहे आणि या दोघांचं माप एक्स आहे. एक्स प्लस 90 डिग्री इज इक्वल टू या तिघांची बेरीज किती येणार? 180 येणार. 90 डिग्री टू 180 डिग्री. मग इथे काय आलं? 2x प्लस 90 इज इक्वल टू 180 डिग्री. मग 2x इज इक्वल टू 180 मायनस 90. 2x इज इक्वल टू किती येणार? 90. देअरफॉर x इज इक्वल टू 90/2. देअरफॉर x इज इक्वल टू 45 डिग्री. आणि x इज इक्वल टू जर 45 डिग्री आला तर याचाच अर्थ काय? तर
अँगल ए बी सी इज इक्वल टू अँगल ए सी बी इज इक्वल टू 45 डिग्री आणि म्हणून याचं मापसुद्धा 45 डिग्री येईल. तर अशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चन 4 जो आहे तो मित्रांनो कंप्लीट करता येईल. याच्यानंतरचा पार्ट तुम्हाला दिलेला आहे. सेकंड क्वेश्चन आहे. सेकंड क्वेश्चनमध्ये पहा काय दिलेलं आहे. इन ॲडजॉइनिंग फिगर O is the center of circle. O is the center of circle from point R. Segment RM and segment RN. Segment RM and segment RN are tangent segments. Touching the circle at M and N. Touching the circle at M and N. If OR is equal to 10 centimeter. If OR is equal to 10 centimeter and radius of circle is equal to 5 centimeter. Radius of circle is equal to 5 centimeter. Then आपल्याला इथे पण 3 प्रश्न विचारले आहेत. फर्स्ट, व्हॉट इज द लेंथ ऑफ ईच टँजंट सेगमेंट. What is the length of each tangent segment. Second, what is the measure of triangle angle MROचं मेजरमेंट किती आणि व्हॉट इज द मेजर ऑफ ट्रायंगल MRN. तिसरं, व्हॉट इज द मेजर ऑफ ट्रायंगल MRN. 3 क्वेश्चन त्यांनी विचारलेले आहेत. आपल्याला एकेका प्रश्नाचं आता उत्तर आपण देऊया. त्याच्यामध्ये फिगर आपण व्यवस्थितपणे लक्षात ठेवा आधी, म्हणजे आपल्याला फिगरवरनं व्यवस्थितपणे माहिती करता येईल. एकदाची फिगरच महत्त्वाची आहे याच्यामध्ये, कारण त्याच्यावरनं तुम्हाला लक्षात येईल. त्याच्यामध्ये त्यांनी एक पॉईंट दिलेला आहे, हा एक R पॉईंट दिलेला आहे आणि R पॉईंटमधून जाणाऱ्या 2 टँजंट त्यांनी काढलेल्या आहेत आणि त्या टँजंट त्या टचिंग पॉईंटलाच त्या संपलेल्या आहेत. सपोज हा इथे एक असेल आणि समजा ही एक असेल, त्याच्यानंतर सेंटर ऑफ हे पण डिस्टन्स त्यांनी दिलेलं आहे. आता हे तर 100% आपल्याला कसं काढावं लागणार आहे, ते तर 90 डिग्रीच कशा पद्धतीने येईल याचा विचार ही फिगर काढताना तुम्हाला करावाच लागणार आहे मित्रांनो. तुम्ही जर तो केला नाही, हा इथे 90 डिग्री आणि इथे पण आता लागताना तो 90 डिग्रीमध्येच आपल्याला त्याचा विचार करावा लागेल. म्हणजे हे लावताना ह्या साईडने आपल्याला लावायचं आहे, कारण आपल्याला ती सेगमेंट महत्त्वाचीच आहे. बरोबर. तर अशा पद्धतीने ही फिगर आहे. आपल्याला जी माहिती दिलेली आहे, इन ॲडजॉइनिंग फिगर O इज द सेंटर ऑफ सर्कल. सेंटर ऑफ सर्कल याचा O आहे, हा R पॉईंट आहे, हा M आणि हा N आहे. आणि याच्यावर जी माहिती दिलेली आहे, फ्रॉम द R सेगमेंट RM सेगमेंट RN आर टँजंट. RM आणि RN हे टँजंट आहेत
त्याच्यानंतर सेगमेंट टचिंग द सर्कल ॲट एम अँड एन, एम आणि एनमध्ये त्यांनी टच केलेलं आहे. ओ आर इज इक्वल टू 10 सेंटीमीटर, ओ आरचं डिस्टन्स 10 सेंटीमीटर दिलेलं आहे. आणि रेडियस ऑफ सर्कल म्हणजे हे जर 10 सेंटीमीटर दिलेलं असेल आणि रेडियस ऑफ सर्कल किती दिलं आहे, हा 5 दिलेला आहे, हा 5 दिलेला आहे. म्हणजे दोन्ही रेडियस झाले. आणि मग विचारलं व्हॉट इज द लेंथ ऑफ ईच टँजंट सेगमेंट. ईच टँजंट सेगमेंटची कशी येणार, तर हा मित्रांनो इथे जर हा 90 डिग्री येणार, तर हा काय आला त्याचा हायपोटेन्यूस आला, त्याच्यावरून एक साईड तुम्हाला नक्कीच काढता येईल. इथे पण इथे 90 डिग्री येणार म्हणून हा हायपोटेन्यूस आला, म्हणजे तुम्हाला याची बाजू पायथागोरसच्या थेरमने काढता येईल. व्हॉट इज द मेजर ऑफ MRO. MROचं मेजरमेंट किती येईल, हा एवढा जो अँगल आहे याचं मेजरमेंट तुम्हाला काढायचं आहे. आणि व्हॉट इज द मेजर ऑफ MRN, आणि त्याच्यानंतर MRN हा टोटल मोठा जो दिलेला आहे याचं मेजरमेंट तुम्हाला काढायचं आहे. मी सहज समजवण्यासाठी तुम्हाला हे सगळं केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला 3 गोष्टी आता काढायच्या आहेत. यांचे डिस्टन्स किती आहे ते पायथागोरस थेरमने येईल, याचं माप किती येईल, याचं माप कदाचित तुम्हाला मग हा जर 90 आला तर कदाचित 90, 45, 45 किंवा 60, 30च्या थेरमनुसार याचं माप तुम्हाला काढता येईल. प्रत्यक्षामध्ये आपण आता उदाहरण कसं सोडवायचं ते पाहूया. पहिला प्रश्न त्यांनी विचारलेला आहे, त्या पहिल्याचा विचार करूया. व्हॉट इज द लेंथ ऑफ ईच सेगमेंट. म्हणजे त्याच्यामध्ये जर विचार केला तर इन ट्रँगल OMR, फिगरकडे लक्ष द्या. OMRमध्ये अँगल OMR याचं जे माप आहे ते 90 डिग्री आहे. आणि म्हणून बाय पायथागोरस थेरम मी पायथागोरसचं थेरम तुम्हाला आधी सांगितलं, ते काय होईल, OR स्क्वेअर हायपोटेन्यूसचा स्क्वेअर इज इक्वल टू OM स्क्वेअर प्लस MR स्क्वेअर. तुम्हाला ऑलरेडी हायपोटेन्यूस दिलेलाच आहे, 10 स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ 5 प्लस MRचा स्क्वेअर. मग काय झालं, हा 10चा वर्ग किती झाला 100 बरोबर हा 5चा वर्ग 25 अधिक हा MR स्क्वेअर. मग इथे येणार MR स्क्वेअर इज इक्वल टू 100 मायनस 25, MR स्क्वेअर इज इक्वल टू किती येणार 75, MR इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 75, MR इज इक्वल टू 75ची फोड करून टाकूया आपण, काय 25 त्रिक 75, 25चं स्क्वेअर रूट निघतं तो बाहेर जाईल. आणि 25चं स्क्वेअर रूट निघाल्यानंतर जर तो बाहेर गेला तर तो काय होणार 5 स्क्वेअर रूट ऑफ 3. म्हणजे काय, तर हे जर एका टँजंटचं माप आलं तर दोन्ही टँजंट हे कॉन्ग्रंट असतात. म्हणून काय दोन्ही टँजंटचं माप किती येणार आहे, तर ते 5 स्क्वेअर रूट ऑफ 3 येईल. मग इथे लिहायचं तुम्हाला लेंथ ऑफ ईच टँजंट सेगमेंट इज इक्वल टू 5 स्क्वेअर रूट ऑफ 3 सेंटीमीटर. पहिल्या क्वेश्चनचं आपल्याला आन्सर मिळालं. सेकंड क्वेश्चनचा आपल्याला विचार करावा लागतो असणार इन ट्रँगल RMO. फिगरकडे लक्ष द्या, मी फिगर पाहूनच हे सगळं करतो आहे. म्हणून इन ट्रँगल RMO अँगल OMR इज इक्वल टू 90 डिग्री. त्याच्यापैकी एक अँगल तर आपल्याला माहिती आहे, कशानुसार तो आहे तर टँजंट थेरमनुसार. टँजंट थेरमनुसार त्याचं माप 90 डिग्री आहे. मग इथे आपल्याला OM इज इक्वल टू 5 सेंटीमीटर अँड OR इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. हे पण तुम्हाला ऑलरेडी दोघं दिलेले आहेत. म्हणजे इथे काय दिलेलं आहे, OMचं जे माप आहे ते 1/2 OR आहे, म्हणजे ORचे निम्मे ते आहे. म्हणून देअरफॉर अँगल MRO इज इक्वल टू 30 डिग्री. म्हणून हे याच्या अर्धा आहे, म्हणूनच याचं माप जे आहे MROचं ते 30 येईल. काय कशावरनं, तर इथे कंसामध्ये लिहून टाकायचं 30, 60, 90 डिग्री थेरम. या थेरमनुसार, आणि तो थेरमचा हा काय आला कॉन्व्हर्स आला. म्हणून सिमिलरली देअरफॉर अँगल NRO इज इक्वल टू 30 डिग्री. एकाचं माप MROचं 30 आलं. म्हणजे MRO कोणता, तर तुमच्या फिगरमध्ये इथे दिलेला आहे MRO. याचं माप जर 30 येईल तर याचं मापसुद्धा 30 येईल. हे दोन्ही मापं आपण मित्रांनो काढलेले.
मग याच्यामध्ये तिसरा आता दिलेला आहे अँगल MRN. तर इथे याच्यामध्ये किती सोपं आता हे दोन्ही 30-30 आले तर MRN हे 30 आलं आणि हे 30 आलं तर MRNचं माप किती येणार 60 येणार. म्हणून आपल्याला फक्त ते लिखाण व्यवस्थित करायचं आहे. अँगल MRN इज इक्वल टू अँगल MRO प्लस अँगल NRO या दोघांची बेरीज करायची. म्हणून अँगल MRN इज इक्वल टू 30 + 30 अँगल MRN इज इक्वल टू 60 डिग्री आणि म्हणून त्या दोघांची बेरीज 60 आणि म्हणून या तिघांचे प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळत. लेंथ ऑफ ईस्ट अँगल 5√3 अँगल NRO इज इक्वल टू 30 डिग्री आणि अँगल MRN इज इक्वल टू 60 डिग्री. तर 2 प्रश्न मित्रांनो मी तुम्हाला सोडवून दिलेले आहेत. तिसरा आणि चौथा तुम्हाला पूर्ण करायचा आहे. इथे आपलं 3.1 हे कंप्लीट झालेलं आहे. उद्याच्या तासाला आपण याचा पुढचा भाग जो आहे सर्कलमधला तो आपण पाहणार असू. सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं. थँक्यू व्हेरी मच. ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम आत्तापर्यंतचा मॅथ फर्स्ट आणि मॅथ सेकंडचा कंप्लीट झालेला असेल त्यांनी परवा शाळेमध्ये वह्या चेक करायला आणायला हरकत नाही. साधारणतः 10 वाजेपर्यंत या. 10 ते 11पर्यंत आपण ज्यांच्या वह्या होमवर्कच्या कंप्लीट झालेल्या असतील त्यांनी शाळेत आणून त्या दाखवायच्या आहेत. शांतपणे ऐकून घेतलं. थँक्यू व्हेरी मच.